गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजचा थॉट असा आहे की आपल्या दिसण्यावर नाही तर आपल्या प्रयत्नावर आपले यश अवलंबून असते. तर माझे सर्व घरातील कामे आवरून झाले आणि मी घेतले दळण करायला, कारण हे मला शिव यायच्या आधी करायचे होते. नंतर शिव आल्यावर सगळा वेळ त्याच्यासाठी असतो. हे बघा, थोड्या वेळानंतर शिव स्कूलमधून आला. बऱ्याच दिवसानंतर म्हणजेच दिवाळी आफ्टर शिव आज स्कूलमध्ये गेला होता, कारण त्याला फारसं बरं नव्हतं. आणि स्कूलमधून आल्याला तो माझ्याशी सगळं शेअर करत असतो. तर बघा, स्कूलमधल्या गोष्टी सांगत आहे. आपण या वयात मुलांना जसे सवयी लावतो किंवा संस्कार देतो तसेच ते त्यांच्यामध्ये रुजतात. तर बघा, शिवला मी तशा सवयी लावल्या आणि शिव फॉलोसुद्धा करतो. स्वतःचे स्वतः सर्व आवरून घेतो आणि त्याला कुठली गोष्ट सांगायची वेळ नाही येत. तर बघा, शिव फ्रेश वगैरे झाला आणि आज शिवला पिण्याची इच्छा झाली ज्यूस. तर म्हणे मम्मा ज्यूस कर. तर मी ज्यूस करायला घेतला. छान बीट, गाजर, काकडी आणि थोडंसं मीठ असं असं मिळून मी त्याच्यासाठी छान असा ज्यूस तयार केला आणि त्याला तो सुद्धा आवडतो आणि कमी वेळसुद्धा लागतो. तर इथं बघा, माझा ज्यूस रेडी झाला आणि शिव छान आनंदाने पितो पण. त्याला तो ज्यूस फार आवडतो आणि अधूनमधून मी त्याच्यासाठी करत असते. तर हे बघा, शिव ज्यूस घेत आहे. त्याच्यानंतर शिवने ज्यूस फिनिश केला. तर लगेच शिव अभ्यास करायला बसला, कारण त्याला माहीत आहे आपलं बरंच होमवर्क बाकी आहे. आपण गेलो नव्हतो स्कूलमध्ये 2-3 दिवस झाले, तर तो अभ्यास करत होता. अशा प्रकारे आमचा दिवस कसा जातो हे आम्हाला सुद्धा कळत नाही. तर आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.